नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टोरी वर्धा एडिशन। चला जाणून घेऊया वर्धा जिल्ह्यातील आजच्या प्रमुख बातम्या। वर्ध्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे। वर्धा स्थानिक गुन्हे शाखेने बॅटरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून 5 जणांना अटक केली। हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर येथे ट्रॅक्टर बॅटरी चोरीची तक्रार होती। तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे स्टेशन परिसरात छापा टाकून रोशन उर्फ गोलू वैद्य, हर्षल पुरी आणि इतर 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडून 4 अमरॉन कंपनीच्या चोरीच्या बॅटऱ्या व गुन्ह्यात वापरलेल्या 3 मोपेड जप्त करण्यात आल्या। पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने ही यशस्वी कामगिरी केली आहे। पुलगाव मधील जुना पुलगाव येथील रहिवाशांच्या अनेक वर्षांच्या मालकी हक्काचा प्रश्न अखेर सुटला। आमदार राजेश बकाने यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती। यावर उत्तर देताना महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले की जुना पुलगावमधील सर्व रहिवाशांना त्यांच्या जमिनीचे पट्टे आणि घरांचे मालकी हक्क दिले जातील। ज्यांच्या घरांची नोंदणी रजिस्ट्री झाली आहे त्यांना त्यांचे हक्काचे घर मिळवून देण्यासाठी तातडीने कारवाई केली जाईल। येत्या 2 ते 3 महिन्यांत हा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागेल असे आश्वासन देण्यात आले। या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे। वर्धा जिल्ह्यातील सालई पेवठ गावाजवळ कॅटरीना वाघीण आणि तिच्या बछड्यांचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले। रत्याने जात असताना काही तरुणांना ही वाघीण आपल्या बछड्यांसह दिसली। या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून वाघिणीचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी गावकरी करत आहेत। वर्ध्यातल्या इंझापूर परिसरात कचरा डेपोमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। येथील कचरा डेपोतून येणारी दुर्गंधी आणि वाढत्या प्रदूषणामुळे स्थानिक नागरिक प्रचंड संतप्त झाले। वारंवार तक्रार करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून प्रशासनाच्या या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। हा कचरा डेपो त्वरित हटवा किंवा आमचे पुनर्वसन करा अशी आक्रमक मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे। आरोग्याचा प्रश्न गंभीर होत असल्याने आता नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत। वर्धा जिल्ह्यात मागील 4 महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने आशा स्वयंसेविका आता आक्रमक झाल्या। घर चालवणे कठीण झाल्याने आणि ग्राम आरोग्य समितीच्या कामासाठी निधी उपलब्ध नसल्याने शेकडो आशा सेविकांनी समितीच्या सचिव पदाचा सामूहिक राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे। केवळ मानधनच नाही तर पेन्शन आणि ग्रॅच्युइटीच्या मागण्यांसाठीही या महिला आता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत। या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटण्याची शक्यता असून ग्रामीण आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे। वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यात धामकुंड येथे शेतमालकाने सालगड्या संजय जाधव यांची मारहाण करून हत्या केली। वादातून घडलेल्या या घटनेनंतर आरोपी यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह रस्त्यावर फेकून स्वतःच पोलिसांना माहिती दिली। मात्र पोलिसांच्या तपासात अवघ्या काही तासातच मालकाचा बनाव उघड झाला आणि त्याला अटक करण्यात आली। पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे। वर्धा जिल्ह्यातील अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज स्टोरी। धन्यवाद।